शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी शरद पवार यांची भेट घेणं टाळलं। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरेंनी काल रात्री राहुल गांधींचीही भेट घेतली। आज दुपारी ते अरविंद केजरीवाल यांना भेटले, मात्र शरद पवारांची भेट घेणं त्यांनी टाळलं। पवारांनी शिंदेचा सत्कार केल्यानंतर पहिल्यांदाच आदित्य ठाकरे दिल्लीत गेले। काल रात्री आदित्य ठाकरे राहुल गांधींना भेटले, दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। आज दुपारी आदित्य ठाकरेंनी केजरीवालांचीही भेट घेतली। आज अरविंद केजरीवाल साहब से मुलाकात हुई और शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के जो मन में है, जो दिल में है, वो साफ बात है कि सरकारें आते जाती रहती है, फिर आएगी, लेकिन रिश्ता तो ऐसे ही चलता रहेगा और यही कहने हम आए थे। मात्र दिल्लीमध्ये असूनही त्यांनी शरद पवारांची मात्र भेट घेतली नाही। आमच्या भेटी मुंबईत होत असतात, त्यांच्या घरी पण आम्ही जाऊन भेटून आलो। आम्ही मुंबईत पवार साहेबांना मागच्याच महिन्यात जाऊन भेट झाली आमची, आता काल एक दोन झालं आमच्या। त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत, पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत। शरद पवार साहेबांवर अविश्वास दाखवणं हे दुर्दैवी आहे। ठाकरे आणि पवारांच्या राष्ट्रवादीत सध्या शिंदेच्या सत्कारावरून जुंपलीये। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर अमित शहांचा सत्कार केला असं मी मानतो। महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचा उद्योग पळवून देणाऱ्या अमित शहांचा सत्कार, ते प्रतीक म्हणजे एकनाथ शिंदे, त्यांचा सत्कार केला। शरद पवारांनी कसं वागायला हवं हे सांगणंही उचित नाही। शरद पवार तुम्हाला शरद पवार सांगतात का तुम्ही कोणाला भेटायला पाहिजे, सांगतात का? त्यांनी कधी आक्षेप तरी घेतले का? दिल्लीमध्ये इतर मोठ्या नेत्यांच्या भेटी घेऊनही पवारांना टाळल्यामुळे चर्चांना उधाण आलंय। आदित्य ठाकरेंनी त्यांच्या खासदारांची दिल्लीमध्ये बैठकही घेतली।